हाकेंनी आंदोलन स्थगित केल्याबद्दल आभार। पावसाळी अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार, त्यात सविस्तर चर्चा करू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वीकेंड आणि मान्सूनमुळे पर्यटक लोणावळा खंडाळ्यात दाखल। अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार, गिरीश महाजनांची माहिती। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं असंही केलं स्पष्ट। मराठा समाजाला सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांच्या जमिनी आणि कारखाने आमच्या नावे करावेत, ओबीसी आंदोलकांचं राज्य सरकारला खुलं आव्हान। देवाच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून धैर्यशील मानेंचा सरकारला घरचा आहेर। वरळीत मनसेचे आदित्य ठाकरेंविरोधात फलक, आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडणार असा फलकावर आशय। विधानसभेला संदीप देशपांडेंना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त। कोल्हापुरात येळगुड गावात रस्त्याजवळच्या विहिरीत कोळसा काठोकाठ भरलेल्या विहिरीत ट्रक पूर्ण बुडाला, ट्रक चालक आणि क्लीनर दोघेही सुखरूप। जळगावच्या भुसावळ एमआयडीसीला जोडणारा पक्का रस्ता नाही, नव्या रस्त्यासाठी वर्षभरापूर्वीच 20 कोटींचा प्रस्ताव, मात्र उद्योग मंत्रालयाकडून अद्याप निर्णय नाही। लातूरच्या रेणापुरात कारवाईसाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला अवैध मटका चालकांकडून बेदम मारहाण, वरिष्ठ पोलीस अधिकारी तक्रार नोंदवत नाहीत, पोलिसाचा आरोप। सोलापुरात भाजपच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ, धनंजय महाडिक यांच्यासमोरच गोंधळ। भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजप विरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप।